हॅलो. परीक्षांचे दिवस आता जवळ आले आहेत. तुम्ही 7वी ते 12वी यापैकी कुठल्याही वर्गात असलात तरी 4-5 चॅप्टर्स तुम्हाला फिजिक्सचे असतात आणि सगळ्यात अवघड जाणारे ते 4 चॅप्टर्स असतात. कारण फिजिक्समधले कन्सेप्ट्स, फॉर्म्युले, गणितातली नियम, व्याख्या हे सगळं समजणं अत्यंत कठीण वाटायला लागतं आणि मग त्याचं पर्यवसन असं होतं की तुमचे मार्क्स फिजिक्समधले कमी होतात आणि पर्यायाने सायन्स या विषयातले मार्क्स कमी होतात. 11वी 12वीत जर तुम्ही असाल तर तुम्हाला अख्खे 2 पेपर्सच येतात फिजिक्सचे आणि मग तर ते अख्ख्या फिजिक्सचा अभ्यास करणं हे फार अवघड वाटायला लागतं. कारण 7वी ते 10वी पर्यंतचे तुमचे जे कन्सेप्ट आहेत हे फार कच्चे राहिलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे कन्सेप्ट्स, हे सगळ्या व्याख्या ह्या जर तुम्हाला अतिशय सोप्या अशा भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये जर समजून सांगितल्या तर डेफिनेटली फरक पडणारच आहे. तुमचे मार्क्स वाढणार आहेत. तुम्हाला फिजिक्स अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येणार आहे फिजिक्सला. आणि हे जे व्हिडिओज जे आहेत हे आम्ही त्याचसाठी अपलोड करतो आहोत की तुमचं फिजिक्सचा नॉलेज, हे नॉलेज या अर्थाने वाढणं गरजेचं राहील. केवळ मार्क्स मिळवण्यासाठी फिजिक्सचा अभ्यास न करता आपल्याला ते नॉलेज म्हणून जर मिळवलं आपण तर आपले मार्क्स तर वाढतीलच आणि त्यात आपली लॉजिक देखील वाढतं आणि फिजिक्समध्येच तुम्हाला इंटरेस्ट येऊ शकतो. सो हे छोटे छोटे व्हिडिओज जर तुम्ही वारंवार बघितले तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणारच आहे. तुमचे मार्क्स वाढणारच आहेत आणि फिजिक्स हे अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल याची आम्हाला खूप 100% खात्री आहे. सो हे वारंवार पहा आणि मार्क्स वाढवा. सो बेस्ट लक.